नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. सार्वत्रिक निवडणूक 2026ची ही निवडणूक अगदी जोमाने प्रचार आणि वेगात सुरू आहे. अशामध्ये आजच्या या लोकराज्य टी व्हीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 1 मधील प्रकाश खोटेमाटे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडनं ते अधिकृत उमेदवार आहेत. आज या विशेष मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याकडनं इथल्या समस्या आणि त्या समस्या त्या कशा सोडवतील याकरिता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. लोकराज्य टी व्हीमध्ये आपलं स्वागत. या काय सांगाल, कारण प्रचाराचा बिगुल वाजलेला आहे, प्रचार जोरात सुरू आहे. अशामध्ये आपण जेव्हा नागरिकांना भेटत आहात किंवा आपला जाहीरनामा वचननामा जे असेल, कुठल्या गोष्टींच्या समस्यांना आपण सोडवणार आहात आणि आपल्या पॅनलमध्ये देखील कोण कोण आहेत? नमस्कार, सर्वांना नमस्कार. मी प्रकाश केशवराव खोटेमाटे, प्रभाग क्रमांक देगो तुकुम या ड गटातून मी उमेदवार आहे. माझ्यासोबत माझ्या पॅनलचे उमेदवार आशिष बोंडे, हा एक उच्च शिक्षित एक युवा नेता आहे. सुवर्णाताई लोखंडे, ही पण एक उच्च शिक्षित आणि एक चांगली कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ता आहे. तसेच प्रतिभा पेंदाम ही सुद्धा आमच्या पॅनलतर्फे या निवडणुकीमध्ये उभी आहे. आणि या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढता. विजयभाऊ वडेट्टीवार, प्रतिभाताई धानोरकर अशा आणि सुभाषभाऊ धोटे, संतोषजी रावत असे मोठे आमच्या नेते आमच्या पाठीशी आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही ही खूप जोमाने एक लढाई लढत आहोत. आणि या वार्डाच्या विकासासाठी संबंधात आम्हाला लोकांच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये नाली आहे, रस्ते आहे, इलेक्ट्रिक आहे. आणि महत्त्वाची एक अशी एक माझीसुद्धा मनातून एक समस्या अशी आहे की प्रदूषण, म्हणजे एक CTPSची जी चिमणी आहे, या चिमणीचं खूप प्रदूषण या आमच्या प्रभाग क्रमांक 1 लागून असलेल्या भिंतीच्या परिसरात, तिकडे एक सुमित्रनगर असो, तिकडे वाघोबा चौक असो, पूर्ण हा संपूर्ण भाग, तिकडे राष्ट्रवादी नगरसुद्धा असो, या परिसरात जे बाजूला लागून आहे या परिसरामध्ये का चिमणीचे जे धूळ आहे, ही धूळ आणि रात्र खूप अशी लोकांच्या घरावर पसरून आहे. जिथं स्लॅबवर पहा तुम्ही, आमचे सगळ्यांचे स्लॅब काळे झालेले आहे. आम्ही एखादा दिवस जर बाहेरगावी गेलो तर एक लगेच आलो, दुसऱ्या दिवशी तर आमच्या याचे पाय असे एक थर पसरलेला असते, पंखे काळे होऊन आहे. तर आम्ही याच्यातून आम्हाला लोकांना, जनतेला खूप आरोग्याचा त्रास आहे आणि असा तर त्रास आहेच. तर ही समस्या जी खूप मोठी समस्या आहे माझ्या दृष्टिकोनातून, की ह्या समस्यासाठी आम्ही एक मोठ्या वरिष्ठ नेत्याकडून, आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रतिभाताई यांच्याकडून, वडेट्टीवार भाऊ यांच्याकडून आम्ही हे सोडवण्यासाठी खूप मोठा एक यशस्वी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच खोटेमाटे जी आपण सांगितलं की मुळात इथे जो प्रदूषणाचा प्रश्न आहे, मग यावर नक्कीच मोठ्या राजकर्त्यांशी संवाद साधून आपण तो तोडगा काढणारच आहात. मात्र प्रदूषणात नैसर्गिक जो मुद्दा आहे, इथे झाडांची मोठी कत्तल केली जाते. आपल्या प्रभागाला लागून जंगल देखील आहे, ताडोबा अभयारण्य देखील येतं. इथनं अनेक लोक अभयारण्यासाठी जातात. मग आता इथे जे आपण सांगितलं चिमणी आहे, CTPS आहे, म्हणजे ते रोजगाराच्या देखील युवकांना पाहिजे त्या संधी आहेत. आता असं कुठे मागणी आपल्या प्रभागामधनं येते का? हां, आम्ही जिकडे तिकडे सगळीकडे फिरत आहोत. तर एक लोकांच्या खूप अशा समस्या आहे की ह्या प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे ही लावण्यात यावी. वार्डामध्ये झाडे, तसेच जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहे यांना वार्डामध्ये एक बसण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत, बाकडे लावणार आहोत. एक आम्हाला संधी दिली तर आम्ही या सर्व अडचणी पक्षाच्या माध्यमातून वर्षाला आम्ही एक अशा योजना सांगून त्यांच्या मार्फत आम्ही ह्या योजना सगळं राबवणार आहोत. नक्कीच खोटेमाटेजी, आता आपण या निवडणुकीत नक्कीच उभे आहात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप देखील होतात. इथे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जे कासरगोट्टीवार आहेत, ते देखील या प्रभागामधनं उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे. विरोधक देखील तगडे आहेत, युवा आहेत. आपण अशामध्ये हे सगळं आपली पॅनल आहे. आता
इथल्या नागरिकांना किंवा इथल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? मी या वार्डातील सर्व मतदारांना आवाहन करतो की हा जो जो जुना म्हणजे नगरसेवक आहे हा धर्माच्या नावावर लोकांना भ्रमित करतो, साडी चोळी वाढून लोकांना हे करतो, जेवण देऊन करतो, एक साड्या वाटणे, जेवण करणे, यज्ञ करायला लावले, एक स्त्रीला महिलांना एक आपल्या ह्याच्यामध्ये प्रलोभन देऊन त्यांना आम्ही असं करू तसं करून खोटे आव्हान करतो. त्याच्यामुळे काय आम्ही यांना एक सर्व जनतेचं एक असं वातावरण तयार केलेलं आहे की या खोट्या बोलणाऱ्या आणि एक धर्माच्या नावावर धार्मिक कार्यक्रम घेऊन आम्ही हा काँग्रेस पक्ष आमचा सर्वच धर्म समभावाचा पक्ष आहे. त्याच्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो की अशा याला प्रलोभनाला बळी न पडता एक वार्डामध्ये एक असं एक वातावरण तयार केलेलं आहे की यांना आम्ही यावर्षी या निवडणुकीत नक्कीच पराभूत करणार आहोत. आपण बघितलंच की प्रत्येक प्रश्नांची सडेतोड उत्तर देताना आपल्यासोबत प्रकाश कुटेमाटे होते आणि या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी आरोप देखील केलेत. मात्र आरोप करताना इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा आढावा देखील त्यांनी घेतला. मग इथे वृद्ध लोकांना जे फिरायला जातात, वॉकिंगला जातात, त्यांना थकवा येतो, अशा वेळेस त्यांना बसण्यासाठी बाकडं असतील किंवा मग इथल्या पर्यावरणाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पर्यावरणाला हात घालत त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा हा देखील एकंदरीत या संदर्भात त्यांनी आढावा घेतला. या विशेष मुलाखतीत आपल्यासोबत होते प्रकाश कुटेमाटे. कॅमेरेमॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.